नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। भगवान गोपाल कृष्ण परमात्म्यांच्या चरणी साष्टांग दंडवत असून रुक्मिणी पांडुरंगाला वंदना करून आजच्या चिंतनाला घेतलेल्या अभंगाला प्रारंभ करूयात। आजचा अभंग हा माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा त्यांच्यावरती सद्गुरूंनी म्हणजे श्री गुरु निवृत्तीनाथांनी कृपा केल्यानंतर गुरूंची महती वर्णन करणारा असा हा अभंग, 4 चरणाचा अभंग, अतिशय सोपा असा अभंग आहे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सद्गुरू सारिखा सोयरा सज्जन दाविले निधान वैकुंठीचे। सद्गुरू सारिखा सोयरा सज्जन दाविले निधान वैकुंठीचे। सद्गुरू माझा जीवाचा जीवलग फेडियला पांग प्रपंचाचा। सद्गुरू माझा जीवाचा जीवलग फेडियला पांग प्रपंचाचा। सद्गुरू हा अनाथ माऊली, सद्गुरू हा अनाथ माऊली कृपेची सावली केली मज। सद्गुरू हा अनाथ माऊली कृपेची सावली केली मज। ज्ञानदेव म्हणे अवचित घडले, ज्ञानदेव म्हणे अवचित घडले निवृत्तीने दिधले निज बीज। निवृत्तीने दिधले निज बीज। सद्गुरू सारिखा सोयरा सज्जन दाविले निधान वैकुंठीचे। माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्यावरती गुरुकृपा करणाऱ्या गुरूंची महती याच्यामध्ये वर्णन केली आहे। एक गोष्ट खरी की आपल्याला श्री गुरूंच्याकडून परमात्म्यांच्याकडून अनेक गोष्टी प्राप्त होतात, पण जे काय प्राप्त झाले हे आपल्याला कळलंही पाहिजे। एक साधी गंमत आहे की खरा कलाकार असतो ना, तो रागदारी गातो, त्यांनी राग तान घेत असताना गात असताना खरा कलाकार मी कोणता राग गाणार आहे हे कधीही सांगत नाही। श्रोत्यांमधून ज्या वेळेला त्या रागाची ओळख श्रोत्यांना पटते आणि त्यांची माना डोळ्याला लागतात आणि पुढच्या तानेची उत्सुकता श्रोत्यांच्या चेहऱ्यावरती दिसते आणि गायलेल्या तानेतून ते भिजून जातात, चिंब होतात, त्यावेळेला त्या गायकाला, त्या वादकाला, त्या कलाकाराला कृतकृत्य झाल्याचा आनंद मिळतो। म्हणजे जिथे स्वरांची ओळख ही सरसकट एकच आहे, करून देणारा जो आहे त्याचं सामर्थ्य मोठं आहे की जो ती स्वरांची ओळख साधकांना म्हणजे समोरच्या श्रोतृवंदांना करून देत असतो। इथे श्री गुरु जे आहेत ते तीच ओळख करून देतात की जी परमात्म्याची आहे, परमेश्वराची आहे, प्रभूची आहे, ती आपल्याला किती कळाली, आपण त्या महतीमध्ये किती आकंठ रसपान करत आहोत, आपण त्यात किती बुडलो किंवा आपण कुठपर्यंत त्याच्यामध्ये पोहोचलो हे ज्याला गुरूंना कळतं ना, त्यावेळेला श्री गुरूंचा होणारा आनंद हा अवर्णनीय आहे। या अभंगामध्ये शब्द वापरले आहेत की निवृत्तीने दिलेले निज बीज। निज बीज शब्दार्थ काय आहे नेमका, तर निज बीज म्हणजे सद्गुरूंच्या अंतःकरणामध्ये त्यांच्या सद्गुरूंनी प्रेरित केलेलं जे बीज होतं, मूळ तत्त्व जे होतं, ते मूळ तत्त्व, ते बीज त्यांनी मला दिलं। आणि घडलं कसं तर अवचित, अनपेक्षितपणे, हे मला माहिती नव्हतं पण गुरूंना माहिती होतं आणि त्या गुरूंना माहिती होतं। योग्य वेळा गुरूंनी ठरवली, श्री गुरूंनी योग्य वेळ ठरवली आणि श्री गुरूंनी कृपा केली। पण श्री गुरूंनी कृपा केलेली आहे हे मला कळायला वेळ लागला, पण मला जेव्हा कळालं त्याला मला ही गोष्ट लक्षात आली की निवृत्तीनाथांनी त्यांचं निजबीज जे आहे ते माझ्या हाती सोपवलेलं आहे, दिलेलं आहे। फार सुंदर असा हा गुरुमहिमा वर्णन करणारा अभंग। सद्गुरूंवरती तर खूप जण बोललेले, श्री गुरूंवरती सगळ्यात जास्त जो कोण बोलला असेल तर भगवान शंकर बोललेले। आजपर्यंत ब्रह्मांडामध्ये गुरुवरती किंवा गुरुतत्वावरती जे भाष्य सगळ्या साधकांनी केलं असेल किंवा कोणी केलं असेल त्यापेक्षा सगळ्यात जास्त वर्णन श्री गुरूंचं भगवान शंकरांनी केलेलं आहे। शंकरांनी पार्वतीला जी गुरुगीता सांगितली की जी गुरुचरित्रामध्ये पण येते किंवा गुरुगीता स्वतंत्र विषय आहे, त्याच्यामध्ये हे परमतत्व, परम रहस्य भगवान शंकरांनी मांडलं आणि ते स्वतः गुरु आहेत आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुखानेच हे परमतत्व पार्वतीला सांगितलं आणि पार्वतीचं निमित्त होऊन सुतांच्याकडून सर्व आपल्यापर्यंत पोहोचलं। हा फार मोठा भाग। तर अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः, ही गुरूंची सगळ्यात मोठी व्याख्या आहे। व्याख्या काय, तर अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन
तस्मै श्री गुरुवे नमः. या पूर्ण ब्रह्मांड हे जे गोल फिरते कोणावरती तरी आणि अखंडरित्या मंडलाकार फिरतंय, हे अखंड संपूर्ण ब्रह्मांड, ग्रह, गोल, नक्षत्र, तारकापुंज, सूर्यमालिका, अनेक सूर्यमालिका, आपल्या एका सूर्यमालिकेच्या भोवती 10 ग्रह फिरत आहेत. अशा हजारो सूर्यमालिका आहेत आणि अशा किमान 14 भुवनं तर यात की पृथ्वीप्रमाणे एकदम मानवी वस्ती आहे असं अध्यात्माचं प्रतिपादन आहे. आणि सगळ्याचे स्वामी भगवान शंकर आहेत. आणि ते शंकर भगवान पार्वतीला सांगताना वर्णन करतात की अखंड मंडलाकारम, हे अखंड मंडलाकार फिरत आहेत. व्याप्तम येन चराचरम, ज्यांनी संपूर्ण चर आणि आचर व्याप्त केलेलं आहे. तत्पदम दर्शितम येणं, तर ते जे काही आहेत की ज्यांच्या भोवती सगळं फिरतं आहे ते पद जे दाखवतात, तत्पदम दर्शितम येणं तस्मै श्री गुरुवे नमः, त्या गुरूंना मी वंदना करतो की ते दाखवतात. हा गुरुगीतेतला एक अत्यंत गोपनीय असा मंत्र आहे, गोपनीय असं तत्त्व आहे, गोपनीय परमतत्व आहे. आणि यालाच नाव ज्ञानेश्वर महाराजांनी निधान सांगितलं आहे. मला निधान सापडलं, मला घबाड सापडलं, मला पृथ्वीच्या पोटात लपलेलं धन सापडलं, तसं मला सद्गुरूंनी हे कृपादान करून फार मोठं रहस्य माझ्या हातामध्ये दिलं. मग नेमके सद्गुरू काय असतात, सद्गुरू नेमकं काय काम करतात, श्रीगुरू काय करतात? आता श्रीगुरू, सद्गुरू, परमगुरू, परात्पर गुरु, परमेष्ठी गुरु, हे सगळे गुरूंचे वेगवेगळ्या व्याख्या किंवा याच्यामध्ये आपल्याला आता शिरायचं नाही आहे. फक्त सद्गुरू हे प्रकार काय आहे ते आपण लक्षात घेऊ. या अखंड ब्रह्मांडामध्ये जे एक शाश्वत सत्य तत्त्व जे शिल्लक राहतं किंवा ज्या तत्त्वावरती संपूर्ण ब्रह्मांड चालतं, ते तत्त्व जे आहे ते सत्य, हे सततत्व आहे. आणि सततत्वाचा अंगीकार केलेला आहे. आणि सततत्वाची जे आपल्याशी ओळख करून देतात आणि आपल्यालाही त्या सततत्वावरती स्थिर करतात, ते सद्गुरू आहेत, ते गुरु आहेत. गुरु शब्दाचा अर्थ सांगत असताना शंकर भगवंतांनी सांगितलं गुकारस्त्वंधकारस्य, सगळ्यात पहिल्यांदा गुरुतत्वामध्ये अंधकाराचं भाष्य आहे. गुकारस्त्वंधकारस्य, की माझ्या भोवती असलेला मी कोण आहे, मी काय करतो आहे, मी कुठून आलो, मला कुठे जायचं आहे, माझा जन्म झाला, मी गर्भवासामध्ये होते, त्यातलं काहीही आठवत नाही, माझं बालपणातले काही विजय सगळे प्रसंग मला आठवत नाहीत, तरुणपणातल्या पण सगळ्या गोष्टी नीट लक्षात आहे, सुसंगत आहेत असंही नाही, उद्या मी कुठे आहे ते मला माहिती नाही, किंवा पुढच्या क्षणी काय घडणार हे मला काहीही माहिती नाही. म्हणजे एका प्रकारातून माझ्या डोळ्यापुढे अंधकार आहे. माझं आयुष्य संपूर्ण जाईल, संपल्यानंतर माझं पुढं काय होईल, मी कुठे जाईल, मला नेमकं काय आहे, मृत्यूनंतर माझं होतं काय, या शरीराचं नेमकं होतं काय, हे शरीर कुठे जातं, किंवा हे शरीर ज्याला मी खूप जोपासलं ते शरीर ज्या वेळेला लोक जाळतात किंवा पुरतात त्यावेळेला या शरीराला काही यातना होतात का, काही त्रास होतं का, ते मला कळतं का, किंवा मला काय प्राप्त करायची एकही गोष्ट मला माहिती नाही. किंबहुना या शरीराचा मी नीटचा उपयोगही करू शकलो नाही. अध्यात्मामध्ये असं म्हटलं जातं की भगवंताने दिलेल्या एकूण शक्तीच्या जास्तीत जास्त 2 ते 3% उपयोग मनुष्य करतो. संत सज्जन 50% उपयोग करतात. आणि 98% शक्ती भगवंताने दिलेली ही सर्वसामान्य माणसं वाया घालवत असतात. म्हणजे असं आपण की आपल्या हातामध्ये जर स्मार्टफोन आला तर आपण फक्त फोन आला, फोन घेतला, फोन ठेवला, एखाद्याला मेसेज केला, एखाद्या सॉफ्टवेअर डाउनलोड केलं, एखाद्या गोष्टी मागच्या पुढच्या बघितलं, एवढंच आपल्याला माहिती आहे. पण त्या मोबाईलमध्ये आतमध्ये किती फंक्शन्स आहेत, एकाला काय काय काम करू शकतं, त्याकडे किती काम करून घेता येतं. बहुतेक स्मार्टफोन वापरणारे सुद्धा 10%च्या वर त्या फोनचा वापर करत नाहीत. कितीतरी गोष्टी त्याच्या बसून त्या अनभिज्ञ असतात. फक्त फोन आला, फोन घेतला, फोन ठेवला, यूट्यूब बघितली, हे बघितलं, ते बघितलं, एवढंच आपण बघतो करतो आहे. पण त्याच्यापेक्षा या फोनमध्ये अजून काही भरलेलं आहे, तसं या सृष्टीत अजून काही भरलेलं आहे. पण ते काय आहे ते माहिती नाही, म्हणून अंधकार आहे. म्हणून गुरुशब्दाचा प्रथम अर्थ आहे गुकारस्त्वंधकारस्य, की माझ्या अवतीभोवती संपूर्ण अंधकार असताना ऋकारस तेज उच्चेते, ऋ हा तेजाचा एक प्रचंड लोळ येतो. अध्यात्मशास्त्रामध्ये रम अग्नितत्वाचं बीज आहे आणि गम हे अज्ञान तत्वाकडे घेऊन जातं. पण त्या अग्नितत्वाच्या बीजाच्या केवळ आगमनामुळे त्या अंधकाराच्या मागे उजेड आल्याबरोबर
अंधकार नष्ट होतो आणि डोळ्याला लख्ख दिसायला लागतं. तर गुरु म्हणजे काय, तर अंधकाराचा नाश करून डोळ्यापुढे लख्ख एका वेळेला सूर्यप्रकट झाल्यानंतर 10ही दिशांना प्रकाश पडतो तसेच जे प्रकाश टाकतात ते गुरु असतात. उकारस्त्वंधकारस्य ऋकारस्तेज उच्यते अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकाय. दुसऱ्या एका श्लोकामध्ये म्हटले अज्ञानतिमिरांधस्य, अज्ञानाचा तिमिर अंधकार, पापाचा अंधकार, ज्ञानांजनशलाकया, एक छोटीशी काडी त्याला ज्ञानाचं अंजन लावलेले ती डोळ्यामध्ये फिरवतात आणि चक्षुरुन मिलितम येणं, आणि ती डोळ्यात फिरल्याबरोबर आपले डोळे उघडतात. तस्मै श्री गुरुवे नमः. त्या गुरुना मी वंदना करतो. किंवा उकारस्त्वंधकारस्य ऋकारस्तेज उच्यते अज्ञानग्रासकम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अज्ञानाचा ग्रास गिळून टाकतात, अज्ञानाला खाऊन टाकतात, ते परब्रह्म श्री गुरु आहेत. मग गुरु नेमकं मला काय देतात, गुरु माझं काय करतात, त्याच्यात गुरुरायांची कृपा, गुरूंचं वैशिष्ट्य, गुरूंचं स्वरूप हेच आहे. ते बोलत काहीच नाहीत, माणसाला वर्ण काहीही बदलवत नाहीत. त्याचा चेहराही तोच राहील, डोळे तेच राहतील, हातपाय कानाक त्वचा तेच राहतील. त्याला बदलतील ते त्याला आतून पूर्णपणे बदलून टाकते. तो बाह्य कसा आहे त्याला त्याच्याबद्दल काहीही घेणं नाही की देणं नाही. खूप सुंदर दिसणारा आहे म्हणजे गुरु कृपा करतील, आणि एखादा बावळट दिसणारा आहे किंवा तिरळा आहे किंवा आंधळा आहे किंवा दात पडलेला आहे किंवा पुढचा दात पडलेला आहे, पाठीत कुबड आहे किंवा कुबार कृपा करणार नाही असं नाही. ते बाह्य काहीच बघत नाही, ते अंतचक्षु बघतात. अष्टावक्र नावाचे जे मुनी होऊन गेले त्यांच्यासमोर महान ज्ञानसंपन्न असा जनक राजा होता. जनक राजाचा एक पाय अग्नीमध्ये आणि एका पायाला दासी मर्दन करतात, सेवा करतात, अशी जनकाची अवस्था होती. जो जगज्जननी भगवती सीतेचा पिता आहे तो जनक. पण जनकाच्या पुढे ज्याला अष्टावक्र मुनी आले तर ते कसे होते, तर 8 ठिकाणी वाकडे होते. त्या शरीराला कुबड होतं, डोळे थोडेसे खोबणीतनं बाहेर आले होते, गालाची हाडं वर दिसत होती, मानगुट अशी पुढे आली होती, कोपरे असे आत वळले होते, पाठीत बाक होता, कमरेमध्ये बाक होता, बोलताना वाणी तोतरी होती आणि चालताना पाय फेंगडत फेंगडत चालायचे, उलटा सुलटा पाय टाकत टाकत चालायचे. असे अष्टावक्र मौनी चालवता येत नाही, तुम्ही हातामध्ये काठी घेऊन ऐन तारुण्यात आले. त्यांना बघून जनक राजा हसला. ते हसल्याबरोबर जनक राजाला अष्टावक्र मुनींनी उभा आडवा छेडला. तुझ्याकडे काय ज्ञान आहे, तू हसलास ते कोणाला, माझ्या देहाला चामडीला हसला, तू माझ्यातलं काय पाहिलं होतं. आणि नंतर खरी कृपा केली ती जनकावरती ते अष्टावक्र मुनींनी केली. त्याला परिपूर्ण ज्ञानी केलं, परिपूर्ण त्याला परमतत्वाचा अधिकारी केलं, त्याला खऱ्या अर्थाने वैष्णव केलं. आपण भागवतामध्ये बघितलं जडभरतांनी राजा रघुगणाला ज्ञानी केलं. किंबहुना आपण भागवतामध्ये अनेक उदाहरणं बघितली आहेत की ज्या उदाहरणाच्या मध्ये आत्मदेव ब्राह्मणाला एका साधूने फळ पण दिलं आणि त्याला 2 शब्द सांगून ज्ञान पण दिलं होतं. नंतर ते गोकर्णाने विस्तृत केलं. तर ही गोष्ट जी आहे ही गोष्ट सांगत असताना अनेक ठिकाणी आपल्याला कळतं की सनकादिक मुनींनी अनेकांना ज्ञान दिलं, अनेकांना त्या परमतत्वाची ओळख करून दिली. आणि कृष्णाला पण आपण काय म्हणतो, कृष्णम वंदे जगद्गुरुम, कृष्णाला जगद्गुरू शब्दाने म्हणतो. त्याचं कारण काय आहे, तर भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा गोपनीय असं परमज्ञान अर्जुनाला दिलं. इति गुह्यतमं शास्त्र विधमुक्तम मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमानस्यात् कृतकृत्यस्य भारत. असं म्हणून भगवान श्रीकृष्णांनी सर्वात गोपनीय जे ज्ञान होतं पुरुषोत्तम योग, तो पुरुषोत्तम योग म्हणजे काय हे अर्जुनाला फक्त सांगितलं. मला काही वेळेला आश्चर्य वाटतं की जर 5 पांडव सगळे जवळचे होते आणि सगळ्यात जास्त धर्माविषयी वागणारा धर्म होता, मग त्याला का नाही ज्ञान दिलं. सर्वात शक्तिसंपन्न आणि ज्याच्या शक्तीवरती भयंकर विश्वास आहे अशा भीमाला का नाही ज्ञान दिलं. ज्याच्याकडे उत्तम आयुर्वेदाचं ज्ञान आहे आणि जो आयुर्वेदाचा पारंगत आहे, किंबहुना ज्याच्या रसविद्येमध्ये किंवा ज्याला एखादी व्यक्ती बघितल्यानंतर त्याच्या मनात काय चाललं आहे त्याच्यात अनेक जन्माच्या गोष्टी कळायच्या त्याला, तर नकुलाला का नाही ज्ञान दिलं. ज्याला अश्वशक्ती सर्वात जास्त होती, किंबहुना ज्याच्या शस्त्र तयार करण्याच्या क्रियेला जो शस्त्र तयार करायचा त्याला तोड जगात कोणाची नाही, अशा सहदेवाला का नाही ज्ञान दिलं. मग ज्ञान द्यायला अर्जुनाची निवड का केली. का अर्जुन
अर्जुनाने ते किती वेळा भगवंताची चेष्टा केली, टिंगल केली आहे, पण तरी भगवंताने त्याच्याशी सर्व रूपाने एकत्रित केलं. आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला द्रौपदीच्या स्वयंवराचा प्रसंग होता, त्यावेळेला हा प्रसंग महाभारतामध्ये नीट वाचावा, फार छान प्रसंग दिला आहे. गुरु म्हणजे काय, सद्गुरू म्हणजे काय सांगण्यासाठी मी सगळा प्रपंच चालला आहे. कृष्ण म्हणजे जगद्गुरू. तर त्यावेळेला ज्या वेळेला मत्स्यभेद करायचा, तर एका अल्हाट यंत्राला, म्हणजे पंख्यासारख्या यंत्राला तो मासा फिरत होता. खाली पाण्याचा मोठा थाळ होता आणि त्या थाळामध्ये पाणी होतं आणि त्या पाण्याला व्हायब्रेशन दिलं होतं, तरंग दिले होते. सतत त्या तरंग याचे त्याचे तरंग येत राहायचे पाण्यावरती. आणि प्रत्येक यांनी काय करायचं तर पाण्यात बघायचं आणि वरती बाण मारायचा आणि वरती गोल फिरणाऱ्या माशाच्या डोळ्यावरती बाण लागला पाहिजे, ही अशी विचित्र परीक्षा होती. भगवंतांनी सगळ्यांपेक्षा अर्जुनासाठी की तू जा म्हटल्यानंतर अर्जुनाला, त्याला भगवंताने अर्जुनाच्या कानात एवढं सांगितलं, अर्जुना फक्त लक्ष तू दे त्या माशाच्या डोळ्याकडे, बाकी काही बघू नको, लोक बघू नको, इकडे तिकडे काहीही बघू नको, फिरणाऱ्या माशाच्या डोळ्याकडे बघ, तुझं काम तेवढंच आहे. आणि तू त्या माशाला बरोबर बाण मारायचा आहे. त्यावेळेला तू विरासनामध्ये बस, खाली पाण्यामध्ये बघ आणि वरती तू बाण मार, आणि तू काळजी करू नको, तुझ्याबरोबर मी आहे. अर्जुने हसत कृष्णाला चिष्टेत विचारलं, अरे बाण मारणार मी, शक्ती माझी, पराक्रम माझा, सगळे प्रयत्न माझे, आणि तू माझ्याबरोबर मग श्रेय का घेतो रे, तुझा विचार काय नेमका. भगवान श्रीकृष्णाने पाठीवर थोपटलं आणि सांगितलं, अर्जुन तुझं म्हणणं बरोबर आहे, बाण तू मारणार आहेस, माशाचा बच्चवेळ तू करणार आहेस, द्रौपदी तुला मिळणार आहे, पण मी श्रेय का घेतो, मी श्रेय घेत नाही, श्रेय तुलाच मिळणार आहे, मग तू काय काम करणार आहेस. तर भगवंताने सांगितलं की अतिशय तरंग जरी पाण्यावरती असले तरीही त्या तरंगांना आणि तुझ्या मनाला शांत ठेवण्याचं काम मी करणार आहे. तर पाण्यातल्या तरंगांना शांत करणं, सामुद्रोही तरंगा क्वचन समुद्र नतारंगा, शंकराचार्य म्हणतात की समुद्र लाटांचा समुद्र, समुद्राच्या लाटा, तर समुद्राच्या लाटा हे शब्द योग्य आहेत, लाटांचा समुद्र असं म्हणतात, कारण समुद्र लाटा हे आहेतच. तर त्यामुळे या लाटा शांत करणे ती सोपी गोष्ट नाही आहे. मग त्या लाटा अंतःकरणातल्या असोत का पाण्यातल्या असोत, त्या लाटा शांत करण्यात की साधी गोष्ट नाही. भल्या भल्या लोकांनासुद्धा आपल्या विचारांना थांबवता आलेलं नाही, भल्या भल्या लोकांना भूतकाळातून बाहेर पडता आलं नाही, भल्या भल्या लोकांना हा असा का वागला, हा असा का वागतो, आणि हा असं काय झालं, या विचारातून बाहेर पडता येत नाही. भल्या भले लोक दोन शब्दांमध्ये अडकलेत. या अख्ख्या ब्रह्मांडामध्ये एक दोन शब्द जे आहेत, हे दोन शब्द ज्याला कळले ना, तोच फक्त अध्यात्मात पुढे जातो. बरं, या दोन शब्दांची ओळख अनेकांना झालेली नाही. किंबहुना जन्माला येणाऱ्या युगामध्ये आणि त्या कालखंडामध्ये क्वचित एखादा असतो की ज्याला दोन शब्द कळतात. हे दोन शब्द कोणते आहेत, तर दोन शब्द, एक शब्द पहिला शब्द मी आणि दुसरा शब्द आहे माझे. हे ते दोन शब्द आहेत की ज्यांची ओळख साधकाला झाल्याशिवाय त्याला परमार्थाचं यथार्थ ज्ञान म्हणजे भगवंत कधीच दिसत नाही. सद्गुरूंचं निजबीज काय आहे, तर हे मी आणि माझे याच्यातून ते बाहेर काढतात. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर दिले की मी माझी आईसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था मनुष्या माझी जाण संन्यासी निरंतर. मी माझी आईसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था मनुष्या माझी जाण संन्यासी निरंतर. तोच खरं जिंकला की मी आणि माझ्यातून बाहेर पडला. नाही तर मी कोण आहे शेवटपर्यंत कळत पण नाही, पण सोडतही नाही. आणि माझे कुठे आहे, थांबायचं कुठे आहे, हे लोकांना कळत नाही. मी माझं 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 करता 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 अख्खं आयुष्य जातं, पण माझं म्हणजे काय याची उलगडा होत नाही. अर्जुनाला हेच सांगितलं की त्या पात्रातल्या पाण्याला आणि तुझ्या अंतःकरणातल्या विचारांना शांत करण्याचं काम मी करेन. आता बाण मारायचं काय मारतो तू ठरव. आणि तेच केलं. अर्जुन पुढे गेला आणि पात्रामध्ये बघितलं, त्या लाटा, त्या थरथर थरथर करणारं पाणी बघितलं, तरंग बघितले की त्यात माशाचं चित्र स्पष्ट दिसतच नाही आहे. आणि त्याला पाण्या बघता बघता तिरक्यांतराने कृष्णाकडे बघितलं. कृष्णाने नुसतं सांगितलं हो मी आहे. आणि दुसऱ्याच क्षणी ते पाणी थरथरणारं फक्त अर्जुनापुरतं शांत झालं. आणि विचारामध्ये पडलेलं मन अर्जुनापुरतं शांत झालं. आणि अर्जुनाने फक्त बघितलं
आणि त्याला दिसलं की आल्हाट यंत्र फिरतंय, पंखा फिरतोय, मासाही फिरतोय, पण फिरणाऱ्या माशाचा फक्त डोळा अर्जुनाला दिसतोय. आणि अर्जुनाने विचार केला की किती बाण सोडू, म्हणजे बाळ तो मासाचा वेध होईल. आणि बाकी फक्त विचार केला नाही, फक्त त्यांनी बघितलं, खाली बघितलं, बाण लावला, पहिलाच सोडला, मत्स्याच्या डोळ्याबरोबर बाण गेला, मत्स्यभेद झाला, यंत्रही बंद पडलं, खालचं पाणी थांबलं, लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. अर्जुनाने फक्त कृष्णांच्याकडे बघितलं आणि पुन्हा मान खाली घातली. हे जमलं फक्त तुमच्यामुळे, कारण तुम्ही माझ्या अंतःकरणातला मी अर्जुन धनुर्धारी याला पहिल्यांदा मारलात, आणि माझं हे कर्तव्य मी करू शकतो त्यालाही तुम्ही मारलं. आणि ही ज्या वेळेला अर्जुनामध्ये क्षमता आहे हे भगवंताला कळालं, त्याला भगवंताने फक्त गीता सांगण्याचं निमित्त आणि गीता सांगण्यासाठी सत्शिष्य अर्जुन निवडला. ना धर्म निवडला, ना भीम निवडला, ना नकुल निवडला, ना सहदेव निवडला. प्रत्येकाकडे प्रचंड कला होत्या, पण चित्ताची एकाग्रतेवर ऐकण्याची कला फक्त आणि फक्त आणि फक्त अर्जुनाकडे होती. ऐकणे, जे सांगतात ते वाक्य ऐकून त्या वाक्याप्रमाणे, ज्याप्रमाणे रेल्वेचं चाक खालच्या रुळाला कधीही सोडत नाही, ते रेल्वेच्या पटरीला धरूनच चालतं, तसं जो फक्त सद्गुरूंना धरूनच चालतो तो फक्त त्यांचं ऐकतो. अन्य कुठलंही ऐकण्या प्रकार त्याला माहितीच नाही, दुसरं काही आहे हे जगात त्याला ज्ञानच नाही. त्या गोष्टीचं वर्णन माऊली ज्ञानेश्वर महाराज या अभंगामध्ये करतायत. माझे गुरु म्हणजे नेमकं काय आहे, त्यांनी मला काय दिलं आणि ते काय सांगतात, हा गुरुच्या कृपेचा नव्हे तर गुरूंच्या परमतत्वाचा महिमा वर्णन करणारा हा दिव्य अभंग आहे. आणि ते म्हणतात की सद्गुरूंसारखा सोयरा, म्हणजे सोय जाणे तो सोयरा, मगाशी आपण सांगितलं ती गोष्ट बरोबर आहे, पण सोय जाणारा नसून तो मला त्या मार्गाला घेऊन जाणारा म्हणून तो सोयरा. आणि कसे सज्जन, सज्जन, मला एकट्याला नाही, अशा अनेकांना ते घेऊन जाणारे आहेत, ते सज्जन आहेत. आणि दाविल निधान वैकुंठीचे त्यांनी कृपा काय केली तर मला पहिल्याच क्षणी डोक्यावरती हात ठेवला, माझ्यातलं मी आणि माझं नष्ट केलं. आणि मग मी माझं नष्ट केल्यानंतर राहतं काय, तर जे सृष्टीच्या आरंभीही होतं, सृष्टिकालामध्येही आहे आणि सृष्टीच्या अंतीही राहणार आहे, हे जे परमतत्व सत्य आहे, ते सत्य, सत्यात्मकम ज्याला भागवतामध्ये म्हटलेलं आहे, ते सत्य जे आहे ते सत्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण, ते निधान आहे, ते वैकुंठीत नित्यनिवास करतं, ते निधान सद्गुरूंनी मला दाखवलं. फार सुंदर अशी कृपा माझ्यावरती केली. आणि त्यावेळेला सद्गुरू म्हणजे नेमकं काय आहे त्याचं वर्णन करून सांगितलं की आम्ही देह आणि आत्मा किती जवळचे मानतो. देह हाच आत्मा आहे, आत्मा देह मानतो, पण प्रत्यक्ष देह वेगळा आत्मा वेगळा आहे. पण एक गोष्ट मला कळालं की जीवाचा जीवलग म्हणजे प्रत्येक जीवाच्या बरोबर एक अज्ञात नावाने सद्गुरू बरोबर असतात. भागवतामध्ये त्या अज्ञाताचं वर्णन आलेलं आहे पुरंजनाच्या कथेमध्ये, की त्या अज्ञाताने प्रत्येक वेळा त्याला जागा केलं पुरंजनाला. आपण कथा भागवतामध्ये ऐकली चौथ्या स्कंदामध्ये. तर तो अज्ञात जीव जो आहे तो आम्ही प्रत्येक वेळा त्याला कॉन्शियसनेस म्हणतो, आपल्या इनर कॉन्शियसनेस, आपल्या आतला तो कॉन्शियस ठेवणारा आपल्याला, तो जीवाचा जीवलग सद्गुरू आहेत. आणि त्यांच्या कॉन्शियसला मी सतत सामोरं गेल्या कारणामुळे, त्या कॉन्शियसला मी सतत फील करत असल्या कारणामुळे, मी ते अनुभवत असल्या कारणामुळे फेडियाला पांग प्रपंचाचा मला प्रपंचामध्ये अडकावं लागलं नाही. पांग फेडला म्हणजे प्रपंचातून बाहेर काढलं. प्रपंच म्हणजे तरी काय हो, नवरा बायको मुलं गाडी घोडा पैसा कमवणं म्हातारपण हे प्रपंच आहे का, तर अजिबात नाही. प्रपंच शब्दाचा अभिप्रेत अर्थ अध्यात्मातला आहे की पंच, पंच म्हणजे पाच, पाच म्हणजे कुठले तर शब्द स्पर्श रस रूप गंध हे पाच तत्व, आणि त्याला मदत करणारे पंचकर्म, कर्मेंद्रिय, त्यात वाणी आहे, नाक आहे, हात आहेत, त्वचा आहे, डोळे आहेत, कान आहेत, या सगळ्यांच्या मिळून मला माझ्यासारखं ऐकायला मिळावं. लोक माझ्यासाठी मला जे पाहिजे तेच लोकांनी बोलावं, मला जे ऐकावंसाठी तेच लोकांनी बोललं पाहिजे, मला जे हवं त्याला ते मला मिळालं पाहिजे. मला आज ही खायची इच्छा झाली, आत्ता मला मसाला डोसा खायचा आहे की तो मिळालाच पाहिजे, मला आता स्पर्श करायचा आहे की झालाच पाहिजे. हाच तर प्रपंच आहे. आणि त्यामुळे तर संतांनी सांगितले की प्रपंचाचे ताक तुम्ही साठवले घरी, प्रपंचाचे ताक तुम्ही साठवले घरी, असं एकनाथ महाराज म्हणतात. आणि माखण माखण संतोने खाया छाग जगत बापराजी, म्हणून कबीरजी महाराज म्हणतात छाज म्हणजे प्रपंच हे जगतामध्ये अडकलेलं आहे.
प्रपंचाचे ताक तुम्ही साठवले घरी. आणि नामदेवराय महाराज त्याच्या पुढची कमाल करून सांगतात. नामदेवराय महाराज एक अभंगा म्हणतात की कान्हा तू इतका लबाड आहेस ना की आमच्या काही वासुरे प्याली म्हणून सांगशी आणि उद्या ताक नाही आम्हासी. अशी आहे, अशी तू अवस्था कुठली आमची की कान्होबा तू आवेळी दूध काढून पितोस आणि वासुरे प्याली म्हणून सांगशी आणि उद्या ताक नाही आम्हासी. अशी आमची अवस्था केलेली आहे. म्हणजे प्रपंचामधल्या एवढीशी गोष्ट जरी मागे पुढं झाली, अहो साधं नेहमीची चव भाजीला आली नाही, आज तुझं लक्ष नव्हतं कुठंतरी, नेहमीसारखी भाजी झाली नाही, एवढासा गुळाचा खडा कमी पडला, फोडणी थोडं तिखट कमी टाकायला पडलं पाहिजे होतं, आज मीठ जरा जास्त झालं. म्हणजे जरा चव न्यूट्रलपासून डावीकडे गेली की लगेच जीभ ओरडती आणि न्यूट्रलपासून प्लसमध्ये गेली काय आज मूड फार भारी होतं, काय विशेष, हा लगेच चर्चा सुरू होती. म्हणजे चवीच्या बाबतीत ते, डोळ्यांच्या बाबतीमध्ये तेच, मला पाहिजे तेच मी बघणार, मी भगवंताकडे बघणार नाही. किती वेळा असं होतं की काय बघायचं त्या मंदिरात पांडुरंगाकडे, प्रत्येक वेळा तिथं काय करायचं आहे, तीच गर्दी, तो चिखल, तीच घाण, तीच राडा, तीच माती, पण तुम्ही ते बघायला आलेले आहात का? मला पाहिजे तेच बघणार, मला पाहिजे तिथंच जाणार. शब्दस्पर्श रसरूपगंधमध्ये आम्ही अडकलेले आहोत. तर फेडियाला पांग फेडले म्हणजे काय केलं, त्यातून मुक्त केलं प्रपंचाच्या. या सद्गुरूंनी माझा जीवाचे जिवलग झाले आणि त्यांनी पहिल्यांदा काय केलं तर मी माझ्यानंतर प्रपंचामध्ये अडकलेला मला सोडवलं. पहिलं मी माझं सोडवणूक केली आणि दुसरं सोडवलं ते प्रपंचातून सोडवणूक केली. प्रपंच म्हणजे केवळ संसार नाही, तर ज्ञानेश्वर महाराजांना कुठं संसार होता, त्यांना कुठे, त्यांना बायका मुलं आहेत का आपल्यासारखं काही मागं पुढं आहे, पण तरीही पांग प्रपंचाचा म्हणजे कधीतरी काहीतरी खावंसं वाटणं किंवा काहीतरी करावंसं वाटणं, माझ्या जीवीची आवडी म्हणणं, या सगळ्यातून त्यांनी बाहेर काढलं. तिसरं सद्गुरूंचं वर्णन करता ज्ञानेश्वर महाराजांची वाणी अधिक गंभीर होती आणि प्रेमळ होते. ते म्हणतात सद्गुरू अनाथांची माऊली. जेवढे म्हणून जगामध्ये अनाथ आहेत म्हणजे सामान्य आहेत, ज्यांच्याकडे काही विशेष काही गोष्ट नाही, ते गुरूंना फार आवडतात. आमचे महाराज, माझे महाराज नेहमी म्हणायचे की मेरे गुरु बहुत बडे, उनके 4 घोडे और 4 येडे. आणि मला ते नेहमी म्हणते मुकुंदा फक्त तू 8 माणसं गोळा कर, तुझं अध्यात्म चांगलं होईल. म्हटलं कोणते 8 माणसं? म्हटलं 4 घोडे पकड आणि 4 येडे पकड. म्हणजे काय, तो घोडे म्हणजे पुढे पुढे करून पुढे पळणारी माणसं, कसं वागायचं नाही हे तुला कळेल. आणि 4 येडे पकड म्हणजे असे येडे की वाटेल ते झालं तरी ते सद्गुरूंची आणि त्या परंपरेची साथ सोडणार नाहीत, अखंड चिटकून राहतात. भगवंताला कसे प्रसंग येऊत चिटकून राहतात. आपल्या परिवारामध्ये महाराजांचा एक वेडा शिष्य आज भगवंताच्या कृपेने जिवंत आहेत, त्यांना देवाने आयुष्य द्यावं. त्या वेड्या शिष्यावरती एवढे वाईट प्रसंग आले, पण खराच तो वेडा. त्या वेड्याच्या आयुष्यामध्ये त्याचा करता सवरता मुलगा, सून 3 महिन्याची गरोदर असताना तो मुलगा रेल्वेच्या खाली सापडून मेला. आणि त्याला तो वाईट अवस्थेमध्ये होता, दारू वगैरे प्यायला होता. त्याला वाटलं होतं की आता हा सगळ्यातनं बाहेर पडेल. आणि त्याची बायको म्हटली तुम्ही एवढं देवाचं करता, तुम्हाला देव का आडवा आला नाही. पण ज्या त्याची माझी भेट झाली त्याला म्हटलं की महाराज फक्त चांगल्या गोष्टी ठेवतात, ज्या गोष्टी चुकीच्या तो ठेवत नाहीत. माझा मुलगा कुठे चुकीच्या मार्गावरती होता म्हणून त्याला ठेवलं नाही. दुसरा मुलगा होता, तो दुसरा मुलगाही वाईट मार्गाला गेला. त्यांनी वडिलांना प्रचंड मारलं, सगळं सोडलं त्यांनी आणि एका छोट्याशा झोपडीत जाऊन राहायला लागला. पण कोणालाही बोलला नाही, फक्त माझ्याशी बोलताना एकदा बोलला की महाराज पोराने मला मुस्काडामध्ये मारली, आता राहिलं काय. एकच गोष्ट आहे की जे माझं नाही ते बाजूला गेलं, माझे फक्त बाबा आहेत आणि बाबांना सोडणार नाहीत. त्याला मला महाराज शब्दाची आठवण आली की हमारे गुरु महाराज बहुत बडे, 4 घोडे और 4 येडे. पण काही लोकांना पुढं करण्याची सवय असते, ते फुकटच मोठेपणा घेतात, आपल्या कामाची जाहिरात करतात, नको त्या ठिकाणी नको ते संबंध वाढवतात, नको त्यावेळेला महाराजांच्या बरोबरच्या लोकांशी संबंध ठेवतात, नको तितक्या गोष्टी आपल्याजवळ ओढून घेतात आणि नको तितकं जवळ दुसरे साधायचा प्रयत्न करतात. ते महाराजांना जवळ करत नाहीत, ते दुर्दैवाने शिष्यांना इतरांना जवळ करतात. या लोकांना महाराज कशी मदत करू शकतील. त्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितलं की सद्गुरू अनाथांची माऊली आहे.
जे खरोखर महाराजांवरती किंवा त्यांच्या कृपेच्यासाठी म्हणून जे प्रयत्नशील असतात ना, त्यांच्यावरती त्यांची कृपा आघात होते. त्यांच्यासाठी ज्याप्रमाणे भर 12 वाजता उन्हामध्ये सुद्धा झाड शांत असतं, ते ऊन सहन करतं, पण खाली बसणाऱ्या वाटसरूला बाकी पूर्णपणे सावली देतं. तसं भर 12 वाजता ज्या प्रपंचामध्ये सगळ्यात मोठं ऊन 10 त्रास येत असतो, त्यावेळेला सद्गुरुराय त्या शिष्याला आपल्या सावलीमध्ये निवांत पाणी पी आणि 2 घटका आराम कर म्हणून सांगत असतात. आणि त्याला आराम देतात आणि त्याला आरामाचा अधिकारी करतात. आराम कल्पवृक्षाणाम विराम सकलापदाम अभिराम लोकांना राम श्रीमान सन प्रभू असा आनंद देतात. आणि म्हणून सद्गुरू हा अनाथाची माऊली कृपेची सावली केली माझ्यावरती कृपेची एवढी सावली केली की माझ्या आयुष्यामध्ये रणरण तर ऊनच नाही. डोक्यावर छत्री धरायची तर हात अडकून पडतो, पण गुरुने अशी सावली केली धरली माझ्या डोक्यावरती की त्यावेळी माझे हात अडकलेले नाहीत. म्हणजे दोन्ही हात मोकळे आहेत, दोन्ही पाय मोकळे आहेत, सगळे इंद्रिय मोकळे आहेत. मी दोन्ही हाताने भगवंताचं भजन करावं एवढीच फक्त अपेक्षा आहे. इतकी परमकृपा माझ्यावरती केली. आणि तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्ञानदेव म्हणे औचित्य घडले. 4थ्या चरणात म्हणतात की निवृत्तीने दिले निज बीज. महाराज म्हणतात की आकस्मिक गोष्ट अशी जी घडली की ती निवृत्तीनाथाने माझ्यावरती कृपा केली आणि मला निजबीज म्हणजे ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान करून दिले. मला ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान करून दिलं की आता त्यांनी इतकं गच्च भरलं, इतकं भांडं भरून दिलं की ते मी पिऊनसुद्धा सेवितो हा रस वाटितो अनेका. मी तर पितोच पितो आणि अनेकांना देतो, तरी हे भांडं कधी संपत नाही. ज्ञानेश्वर महाराजांना असं गुरुने भांडं भरून दिलं की आज 750 वर्ष झाली, तरीही अजून जो कोणी केवळ माऊली 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 3दा म्हणेल किंवा इंद्रायणीमध्ये एकदा स्नान करेल किंवा समाधीवरती एकदा डोकं टेकेल, त्याचं अख्खं आयुष्य उद्धरून जातं. माझ्या माहितीमध्ये एक भक्त होते, भगवंताचे माऊलींचे भक्त. त्यांनी नवीन कपडा अंगाला कधी लावलाच नाही. त्यांना कधी कपडा दिला की ते इंद्रायणीमध्ये बुडवायचे आणि इंद्रायणीच्या पाण्यात कपडा धुतला गेला की मग ते घालायचे. तर त्यांचं ते एक वैशिष्ट्य होते इंद्रायणीच्या पाण्यामध्ये. पण तरीही त्यांना ते भेट झाल्यानंतर महाराजांनी त्यांना सांगितलं होतं, अरे नुसता इंद्रायणीमध्ये कपडा बुडवला, तू कधी बुडणार? त्याचा अर्थ त्या माणसाला कधी कळलाच नाही. तर ते म्हटले की हे जरा आगाऊ आहेत, माझं महत्त्व तुम्हाला कळत नाहीत. मला दांडेकरांनी पण मला मानलं. दांडेकर सुद्धा मला मानत होते, गौरी दांडेकर. मला सौगुणपंत दांडेकर मानत होते, दोन्ही दांडेकरांचं नाव घेतलं. मला धुंडा महाराज मानत होते, मला सखाराम महाराज आंबळेकर मानत होते, मला हे महाराज मानत होते, मला ते महाराज मानत होते. फक्त माझ्याबद्दल मी ज्यांचा गुरुमंत्र घेतला तेच महाराज मला मानत नाहीत. आणि ते म्हणतात की तू इंद्रायणीमध्ये कपडे बुडवले, तू कधी बुडणार? मी तर महिन्यातून एकदा इंद्रायणीमध्ये स्नान करतो. ते नंतर भांडं एकदा फिरत फिरत माझ्यापर्यंत येऊन पोचलं होतं आणि विचारलं होतं की मला महाराज असं म्हटलं त्याचा अर्थ काय आहे? म्हटलं त्याचा अर्थ एकच आहे की म्हटलं पसायदानामध्ये एक 8वी जी ओवी आहे ना, आणि ग्रंथोपजीव्य विशेष लोक हे दृष्टादृष्ट विजय व्हावी जी, एवढी फक्त तुम्ही म्हणू नका, म्हणजे तुमचं हे बरोबर होईल, पसायदान होईल. म्हणजे हां बरोबर आहे महाराज, मोठे महाराज पण मला हेच म्हटले होते की ही ओवी तू म्हणू नको. पण ते का ते कारण सांगितलं नव्हतं. म्हटलं तुम्ही स्वतः स्वयंभू आहात, तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांना महिन्यातून एकदा भेटता, आमची कार्तिकीला भेटी असतील, आणि तुम्ही आळंदीच्या पाण्यात कपडा बुडवल्याशिवाय वापरू शकत नाही. आपल्या कपड्याचा मळ आळंदीचं पाणी धुवू शकतं इंद्रायणी, मग अंतःकरणाचा मळ धुतला जाणार नाही का? अंतःकरणाचा मळ धुतल्या जाण्यासाठी फक्त आणि फक्त मनापासून डोकं टेकायचं आहे आणि सद्गुरूंनी माझ्यावरती काय कृपा केली ती आठवायची आहे. नुसतं गुरूंना दोष देणं किंवा गुणदोष पाहणं हे आपलं कर्तव्य नाही. एखादं रागवतात गुरु, पण का रागवले, त्याच्यामागचं नेमकं कारण काय आहे, त्यातून माझी काय त्यांना घडवायचं आहे, मला कसं पुढं न्यायचं आहे, हे सगळं कळलं पाहिजे. ज्या वेळेला आपण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मग का फोन केला होता, मग का आठवण केली, मग तुम्ही असं का म्हटले, मग तुमच्या म्हणण्यात असा विचार का आला, ज्या वेळेला आपल्यासमोर काय येतो त्यावेळेला ऐकातला आई आपण विसरलेलो असतो. ऐका जर डोकं कानामध्ये असेल ना तर सद्गुरू सोयरा सज्जन असतात. पण ऐकायच्या ऐवजी आपण जर प्रत्येकाला का, सो व्हॉट असं जर करत गेलं
तर आपल्याला कधीच कळणार नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मला अवचित त्यांनी कृपा माझ्यावरती केली, माझ्या नकळत कृपा केली आणि त्यांनी निजबीज म्हणजे ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान मला दिलं, हे परमतत्व दिलं. आणि मला आता कळालं की अंतःकरणातला अंधकार जायला वेळ लागत नाही. सगळ्यात जास्त वेळ लागतो त्या 2 शब्द आपल्या आयुष्यातून निघून जायला आणि तिसरी अनुभूती यायला. ते 2 शब्द म्हणजे मी आणि माझे, हे 2 शब्द गेले पाहिजेत. आणि तिसरी अनुभूती म्हणजे प्रपंच बाजूला पडला पाहिजे. प्रपंचाचे ताक तुम्ही साठवले घरी, कल्पनेची राहटी सोडा, धन्यत्वाची योगी, किंवा अनेक वेगळे उदाहरणं मगाशी आपण चर्चा झाली होती. या सगळ्यातनं बाहेर पडलं पाहिजे. तर गुरुकृपा काय आहे, माझ्या सद्गुरूंनी कृपा काय केली आणि सद्गुरू नेमकं परमतत्व काय आहे, हे माऊलींनी या अभंगामध्ये दिलं, सांगितलं. सगळ्यात मला आवडलेला ह्याचा शब्द की सद्गुरू अनाथाची माऊली आहे. ज्ञानी लोकांना सद्गुरू काही देत नाही. तुम्ही मुळातच ज्ञानी आहात, तुम्ही मुळातच रोजचे दर्शन करता, तुम्ही दरवेळेला पंढरपूरला जाता, दरवेळेला कार्तिकीला आळंदी पंढरपूर करता, तुम्ही त्या इंद्राणीमध्ये आंघोळ केलेले आहे, तिथं पाणी बुडवलं आहे, तिथं तुमचे हाडं पण तिथंच पडणार आहेत, कपडे त्यात ओले होत आहेत. तुम्ही लाईनीमध्ये धक्काबुक्की करून तिथल्या ऑफिसरची ओळख काढून समोर डोकं टिकून पण येतात गर्दीमध्ये, इतकी तुमची ताकद आहे. पण तुम्हाला माऊली भेटणार आहे का, ही ताकद तुमची आहे का? तर तुम्हाला माऊली भेटलेली पण कळत नाही की मला माऊली भेटली, माऊली माझ्याजवळ होती, हे कळायला पाहिजे. त्यासाठी 4 वेडे, त्यातलं 1 वेडा आपण व्हायला पाहिजे. ते वेड लागलं पाहिजे. झाली बाई वेडी दरबार गुरूंचा झाडी, या कवितेप्रमाणे, या काव्याप्रमाणे झालं पाहिजे. तर त्यावेळेला सद्गुरू ही अनाथाची माऊली होतात. आणि त्यावेळेला ते अशी सावली करतात की संसाराच्या रणरणत्या उन्हामध्ये सुद्धा त्या साधकाला उन्हाचा यत्किंचित ताप, झळ किंवा कुठल्या प्रकारचा त्रास लागू देत नाही. अशा सद्गुरूंनी माझ्यावरती कृपा केली. ते 3 कृपा केल्या. पहिली कृपा केली की मला वैकुंठाचं निदान दाखवलं. दुसरी कृपा केली की मला सावली दिली आयुष्यभरासाठी. आणि तिसरी कृपा केली की त्यांना जे प्राप्त झालं तर त्यांच्या गुरूंकडून ते संपूर्ण दिले, संपूर्ण माझे हाती, सगळं माझ्या हातात दिलं. ते निवृत्तीने दिले निजबीज. प्रार्थना हीच करूयात की गुरुराया, मी तुम्हाला ओळखलं नाही, पण ज्ञानेश्वर महाराजांच्या या अभंगामुळे माझ्या अंतःकरणामध्ये माझ्या गुरूंनी मला काय दिलेलं आहे ह्याची आज मला जाणीव झाली. प्रार्थना एवढीच आहे की उरलेल्या आयुष्यामध्ये माझ्या हातून सद्गुरूंची निष्ठापूर्वक सेवा व्हावी. शेवटचा श्वास त्यांचं स्मरण करता करता, आणि शेवटचा श्वास त्यांचं कार्य करता करता, आणि शेवटचा श्वास त्यांचंच नाम मुखामध्ये घेता घेता, त्यांनी दिलेलं नाममंत्र जपता जपता शेवटचा श्वास परिपूर्ण व्हावा, एवढीच कृपा त्यांनी करावी. त्यांनी केलेली आहे, त्याचं आचरण मी करावं, एवढी प्रार्थना करून वाणीला विश्राम देतो. झालेली सेवा सद्गुरुनाथ माऊलींच्या चरणी अर्पण करून वाणीला विश्राम देतो. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, श्री गुरु गोविंद महाराज की जय, श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय, सर्व संतन की जय जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. मला अत्यंत प्रेमपूर्वक सर्वांना जय श्री कृष्ण, नमस्कार. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण.